जागतिक वारसा स्थळात समावेश झाल्याने पन्हाळगड जगाच्या नकाशावर आला आहे। या ठिकाणी पर्यटन वाढीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करून आवश्यक सुविधा उभारण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन राज्याचे तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी दिले। मंत्री शेलार म्हणाले, वारणेसारख्या ठिकाणी सहकाराचे मोठे काम झाले असून काहीतरी शिकावे म्हणून मी इथं आलो आहे। वारणेच्या बालवाद्य वृंदाला सांस्कृतिक वारसा असून त्यासाठीही सांस्कृतिक खात्यामार्फत सहकार्य केले जाईल। मसाई पठाराच्या विकासासाठी सांस्कृतिक खात्यामार्फत मदत करावी अशी मागणीही डॉक्टर कोरे यांनी मंत्री शेलार यांच्याकडे केली। यावेळी जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, जिल्हा बँकेचे संचालक विजयसिंह माने, दूध साखर वाहतूक संस्थेचे अध्यक्ष किशोर पाटील, कारखान्याचे संचालक उदयसिंह पाटील, सांगली भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, जनसुराज्यचे प्रवक्ते ॲडव्होकेट राजेंद्र पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण यादव, स्वरूपराज पाटील, विरंजन कडू, उदयसिंह पाटील तसेच पदाधिकारी उपस्थित होते। न्यूज मराठी 24 साठी संजू भालेकर, कोल्हापूर। हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।